नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। खूप महत्त्वाची व्हिडिओ आहे कारण दिवस खूप कमी बाकी आहेत। जवळपास 1.5 महिना बोर्डाच्या परीक्षेला आपला बाकी राहिलेला आहे आणि या कमीत कमी वेळामध्ये गणिताचा जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा आणि गणितामध्ये टॉप करण्यासाठी 5 महत्त्वाच्या टिप्स आहेत मित्रांनो। या 5 महत्त्वाच्या टिप्स बघून घ्या, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। बघा मित्रांनो, पुढे जाऊयात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात पहिली जी टिप्स आहे ती आपण बघूयात। आणि ती टिप बघण्याच्या अगोदर आणि पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा। आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला जाऊयात पुढे। बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सगळी महत्त्वाची सूत्र आणि कन्सेप्ट आपण समजून घेतल्या पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला सांगतो, गणिताचा जो काही पाया आहे तो सूत्रांवरच आधारित आहे। आता कामाला लागा आणि प्रत्येक प्रकरणातली महत्त्वाची सूत्र कुठली आहेत ती सगळी सूत्र नीट जाणून घ्या, नीट समजून घ्या आणि त्या सूत्रांचा अभ्यास करा। ओके, त्याच्यानंतर दुसरा मुद्दा बघा, आणि या सूत्रांसोबत काही महत्त्वाच्या कन्सेप्ट असतील, महत्त्वाचे गुणधर्म असतील, भूमिती असेल तर त्यातली महत्त्वाची प्रमेय असतील, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतलं पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, या 1.5 महिन्यामध्ये मित्रांनो तुम्ही जितक्या जास्तीत जास्त गणिताच्या प्रश्नपत्रिका सोडवाल तितका जास्त फायदा होईल। आणि प्रश्नपत्रिका सोडवण्याची एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो। म्हणजे काय होतं माहिती आहे का, काही काही मुलं काय करतात, प्रश्नपत्रिका सोडवताना सगळी टॉपर मुलं सुद्धा कोणी असू दे, की सगळ्यात पहिली गोष्ट ते काय करतात की पहिली प्रश्नपत्रिका घेतात मार्च 2000 ची, ती सोडवतात, मग 2001 ची घेतात, ती सोडवतात, मग 2002 ची घेतात। तर असं नका करू। प्रश्नपत्रिका सोडवताना काय करा माहिती आहे का, सगळ्यात पहिली गोष्ट 5 कुठल्याही प्रश्नपत्रिका घ्या, तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन घ्या। पहिला प्रश्न वाटलंच तर पहिला प्रश्न मल्टिपल चॉईसचा ते सगळे सोडवा। त्याच्यानंतर पहिल्यातला जो बी असतो त्याच्यामध्ये 1-1 मार्काचे असतात ते सोडवा। पहिल्या प्रश्नपत्रिकेतले 1 मार्काचे, दुसऱ्या प्रश्नपत्रिकेतले 1 मार्काचे, तिसरीत कुठले 1 मार्काला होते, चौथीत कुठले 1 मार्काला होते, पाचवीत कुठले होते ते। त्याच्यानंतर काय करा, प्रश्न दुसऱ्यातला ए म्हणजे सगळे 2-2 मार्काचे प्रश्न, पहिल्या प्रश्नपत्रिकेतले 2 मार्काचे, दुसऱ्या प्रश्नपत्रिकेतले 2 मार्काचे जे कृतीवर आधारित असतात ते। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न घ्या, सगळ्यांमधला सोडवा, त्याच्यानंतर सगळ्यातला 5वा सोडवा। त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला या स्ट्रॅटेजीने जर आपण गेलो तर तो सराव जो आहे तो चांगला होतो। ठीक आहे, यानंतर पुढचा मुद्दा जो आहे, आणि आपला कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो त्या पद्धतीने जर प्रश्नपत्रिका सोडवल्या तर। त्याच्यानंतर महत्त्वाचे धडे कुठले, आता गणितामध्ये महत्त्वाच्या धडेपेक्षा प्रकरण आपण म्हणूया, आपण गणितात प्रकरण असतात, तर महत्त्वाची प्रकरणं कुठली ते समजून घेणं गरजेचं आहे। काही काही मुलं काय करतात, एखादं प्रकरण त्याला अवघड वाटतं म्हणून तो काय करतो, त्याला एकदम पार ऑप्शनला टाकतो, तर तसं काय करू नका। बघा, सगळ्यात महत्त्वाची प्रकरणं 1, 2, 3, 4, 5 आणि 6 प्रकरणं। समजा गणित भाग 1 चा जर विचार केला तर 6 प्रकरण आहेत। पहिलं प्रकरण 2 चलातील रेषीय समीकरणे 12 मार्काला आहे। दुसरं प्रकरण वर्ग समीकरणे 12 मार्काला आहे। तिसरं प्रकरण अंकगणिती श्रेणी 8 मार्काला। चौथं प्रकरण अर्थनियोजन 8 मार्काला। पाचवं प्रकरण संभाव्यता 8 मार्काला आणि शेवटचं प्रकरण 6वं सांख्यिकी 12 मार्काला। याच्यात सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर कुठले मित्रांनो, तर 1, 2 आणि 3 हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत, कारण या प्रकरणावरती 12-12 मार्काचे प्रश्न आहेत। कारण 12 त्रिक 36 मार्क मिळून 36 मार्क या प्रकरणांचे झाले आणि हे 8 त्रिक 24 एकूण झाले 60 आणि 60 पैकी आपण 40 मार्काचा प्रश्न सोडवतो। हे ऑप्शन सहित सगळा विषय झाला। म्हणजे लक्षात घ्या, कुठली प्रकरणं जास्त महत्त्वाची आहेत त्याच्यावरती तुम्हाला भर दिला पाहिजे, कारण यावरचे जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात। त्यातल्या त्यात हे सांख्यिकी प्रकरण सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये 2 मार्काला नाही तर डायरेक्ट 3 आणि 4 मार्कांचेच प्रश्न विचारले जातात 6व्या प्रकरणामध्ये। त्याच्यामुळे हे प्रकरण खूप इम्पॉर्टंट आहे। इथून तुम्हाला जवळपास 3 मार्काला किंवा 4 मार्काला प्रश्न विचारला जाईल, पण सोपे असतात। मध्य, मध्यक, बहुलक काढा, वारंवारता बहुभुज काढा, त्याचबरोबर आपल्याला आयतालेख काढा, वृत्तालेख काढा, अशा प्रकारचे सोपे प्रश्न इथं असतात। ओके, तर या सगळ्या गोष्टी, कुठली प्रकरणं महत्त्वाची आहे ते समजून घेतलं पाहिजे, कुठल्या प्रकरणावर किती वेटेज आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि दररोज सराव असला पाहिजे मित्रांनो। सराव खूप इम्पॉर्टंट आहे। रोज निदान काहीतरी गणिताचा अभ्यास केला पाहिजे, रोज निदान गणितं सोडवली पाहिजे, रोज निदान म्हणजे 20-1 गणितं तरी आपण सोडवली पाहिजे साधारणतः। 1-1 मार्काची असेल तर ठीक आहे, 20, 15-20 सोडवली पाहिजे। 4-4 मार्काची असेल तर मग 5-6 ठीक आहे। म्हणजे त्या वेटेजनुसार तुम्ही रोज सराव केला पाहिजे, कारण गणित म्हणजे सराव आहे। तुमची जर प्रॅक्टिस नसेल तर गणितामध्ये चांगले मार्क मिळणार नाही। ओके, तर ही एक महत्त्वाची टिप्स होती। तर या सगळ्या टिप्स आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। बघा मित्रांनो, आणखी जर पुढे गेलो तर एक महत्त्वाची गोष्ट, आत्मविश्वास, तुमचा कॉन्फिडन्स जो आहे ना, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। कॉन्फिडन्स म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जात असताना बाबा किंवा अभ्यास करत असताना
हे मनात ठेवा की मला गणित जमू शकतं, मी गणिताचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतो, मला गणिताचा पेपर सोडवता येऊ शकतो आणि मी अमुक अमुक गणित सोडवू शकतो, मी प्रयत्न केले तर मी सोडवणार. म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला, म्हणजे आत्मविश्वास जर चांगला ठेवला तर त्याचा खूप फायदा होईल. ठीक आहे. तर यानंतर मित्रांनो ह्या 5 टिप्स महत्त्वाच्या होत्या, पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, गणिताची सगळी गणिताचा जो एक इम्पॉर्टंट कोर्स तुमच्यासाठी बनवला आहे, म्हणजे या 1.5 महिन्यामध्ये नेमकी कुठली गणितं सोडवावी, कुठल्या गणितांचा आम्ही सराव केला पाहिजे, तर त्यासाठी मित्रांनो गणिताचा एक कोर्स आपण आपल्या ॲपवरती बनवला आहे. आणि त्या कोर्समध्ये आता आपण सध्या परीक्षा जवळ आली म्हणून आपण डिस्काउंट दिलाय. जो कोर्स तुम्हाला 499 ला होता तो आता 399 ला आहे. त्याच्यामुळे हा डिस्काउंट तुम्हाला आता मिळणार आहे. पण त्याच्या अगोदर महत्त्वाची गोष्ट घ्या, या कोर्समध्ये काय काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. बघा, या कोर्समध्ये 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले सगळे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्यावर चर्चा केली. म्हणजे काय केलं आपण, प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओ आहेत. म्हणजे या कोर्समध्ये प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओ आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे महत्त्वाचे प्रश्न येऊन गेलेत त्यावर आपण चर्चा केलेली आहे. ओके. आणि त्याचबरोबर काही नोट्स सुद्धा तुम्हाला या कोर्समध्ये बघता येईल. त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट कोर्स आहे. जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील तर तुम्ही हा कोर्स जो आहे तो परचेस करू शकताय. फक्त 399 ला तुम्ही परचेस करू शकताय. म्हणजे सध्या आता 2-3 महिनेच 1.5 महिनाच बाकी आहे. त्यामुळे आपण ही ऑफर जी आहे ती दिलेली आहे आणि बऱ्याच मुलांनी हा कोर्स परचेस केलाय आणि अभ्यास सुद्धा करतायत आणि अधूनमधून या कोर्सवरती मी लाईव्ह येऊन सुद्धा चर्चा करत असतो. ठीक आहे. तर तुम्ही हा कोर्स परचेस करा. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा आपला एक ॲप आहे. त्या ॲपवरती जाऊ शकता तुम्ही. प्ले स्टोअरला जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप जे आहे त्या ॲपवरती जाऊन हा कोर्स परचेस करू शकताय. परचेस कसा करायचा कोर्स, तर त्या संदर्भात आपण आपल्या मोबाईलवरती जाऊयात आणि मोबाईलवरती जाऊन आपण बघूयात की कसा हा कोर्स आपण परचेस करू शकतो. तर जाऊयात आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. हा, तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा, आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ॲपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ॲपमध्ये लॉग इन करून घेऊयात. 2 ऑप्शन आहे, एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड. मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार. मला ज्या नंबरमधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ. ठीक आहे. आता हा नंबर ॲड केला की नंतर प्रोसीड सिक्युअरलीवरती आपण क्लिक करू. त्यानंतर एक OTP येईल. तो OTP आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे. OTP आला ऑटोमॅटिकली, नसेल आला तर OTP टाकून तुम्ही जॉईन करू शकता. आता आलो आपण. तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी. आता इथे आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की 10वी बोर्ड परीक्षा 2024 499 रुपयाचा कोर्स आहे. 26 जानेवारीच्या दिवशी जर तो तुम्ही बाय करत असाल तर तुम्हाला तो 399 मध्येच मिळेल. तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो. इथं फ्री मटेरियल सुद्धा आहे. याचे 3 डॉट तुम्हाला दिसतात ना, इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियल सुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला. पण सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण. तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम इंटरेस्टेडवरती क्लिक करायचं. ओके. आय एम इंटरेस्टेडवरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल. ओके. फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं. आता मी आलो व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं. ओके. आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील. म्हणजे गुगल पे येईल, त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने. आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला UPI ID विचारतील. तर तो गुगल पेचा तुमचा UPI ID किंवा मोबाईल नंबर टाकायचा. शक्यतो UPI ID आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो. ओके. तर आपण या ठिकाणी समजा UPI ID, आता माझा गुगल पेचा UPI ID कुठे बाबा मी शोधतो. हा, तर या ठिकाणी चेक करतो. UPI ID आपल्या इथं असतो. गुगल पेवरती आपण आलो ना, इथं जे आपलं इथं क्लिक केलं की इथं आपला UPI ID असतो. तो क्लिक करतो, मी कॉपी करतो आणि मग तो UPI ID या ठिकाणी मी इथं टाकला. समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं. पे नाववर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करता येईल. तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे. ठीक आहे. येस. आता इथे वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात, हे सगळं केल्यानंतर थोडंसं बॅक साईडला यायचं आणि बॅक साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे. ओके. मग ह्या पेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तुमचा याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकताय. ओके. तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो परचेस करायची. तर तुम्हाला नक्कीच समजली असेल. ओके. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात. सुरुवातीला हा आपला ॲप आहे. या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल. इथं जर तुम्ही बाय नसेल केला, हा कोर्स विकत नसेल केला तर केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता.
आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे, कंटेंट आहे, लाईव्ह क्लासेस आहे. लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील. कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग 1 दिसेल 10वीचं. त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग 2 वगैरे पण दिसतील. हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत. गणित भाग 1 वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग 1 मध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल. मागील काही व्हिडिओ आहेत आणि एक प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या. ओके, आता इथं जर क्लिक केलं तर 2 चलातील रेषीय समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1. अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल. आपण जरा बॅकला येऊयात. ओके, आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत. त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे, दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत. हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील. आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू 10वी गणित भाग 1 आहे ना, त्यानंतर गणित भाग 2 आणि इतर कंटेंट सुद्धा ॲड होईल. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 10वी गणित भाग 1 मध्ये तर इथं खाली काही PDF सुद्धा आहेत. काही PDF नोट्स बघा, पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर नोट्स सुद्धा PDF अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी. ओके, त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणतः एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात. याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियल सुद्धा आहे. फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला. ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा. इथं 3 लाईन आहेत ना, 3 लाईन इथं त्यावरती 3 डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे. या फ्री मटेरियलवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल. ओके, सध्या व्हिडिओज आहेत. ओके, या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील. इथं क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा, त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. बरेच व्हिडिओ. ठीक आहे. ओके, ओके, तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता. ॲपवरती जाऊन. ठीक आहे, काही कंटेंट फ्री सुद्धा आहे आणि काही कंटेंट पेड सुद्धा आहे. तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता. आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा. या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो. ओके, तर तो कोर्स परचेस करा. ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो. आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे. इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो, त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ शकताय. हा. ओके मित्रांनो, धन्यवाद.